अखिल मांजराई नगर नागरिक कृती समितीच्या वतीने लोणी काळभोर येथे ठिय्या आंदोलन। आज आंदोलनाचा 20वा दिवस। लोणी काळभोर येथील मागासवर्गीय लोकांचे घरे त्यांच्या नावावर करणे या कामी संयुक्त बैठक तसेच लोणी काळभोर रामदरा रस्त्याचे काम भूसंपादन प्रक्रिया करून भरपाई शेतकऱ्यांना देण्याबाबत आंदोलन चालू आहे। या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे हे करत आहेत। यावेळी रामदरा रस्त्यालगतचे शेतकरी तसेच सर्व नागरिक गेली 50 वर्षापासून रहिवासी असल्याचे प्रत्येक कुटुंबातून महिला किंवा पुरुष उपस्थित होते। यावेळी राजेंद्र साळवे यांनी आपली तळमळ सरकार दरबारी पोहोचवावी व या पीडित लोकांना न्याय मिळावा हेच माझे ध्येय आणि हाच माझा संघर्ष असे सांगितले। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षण आपल्या सोबत। नमस्ते, मी राजेंद्र साळवे, अध्यक्ष अखिल मांजराई नगर नागरिक कृती समिती लोणी काळभोर येथील गट नंबर 10 व गट नंबर 1180 या सरकारी जागेमधील घरं त्यांच्या नावावर करण्यासाठी तसेच रामदरा रस्त्याच्या शेतकऱ्यांचे भूसंपादन करून त्या शेतकऱ्यांना देण्याच्या कामासाठी या दोन मुख्य मागण्यांसाठी गेली 20 दिवस या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन दररोज 1 तासभर आज या आंदोलनकर्त्यांतर्फे चालू आहे। याची दखल घेऊन माननीय उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती 7 तारखेला। त्या 7 तारखेच्या प्रोसिडिंगनुसार मोजणी विभागाचे अधिकारी हवेलीचे जे आहेत ते या ठिकाणी संपूर्ण गटाची मोजणी करून संपूर्ण घरात जी घरं आहेत जेवढी लोकांची प्रत्येकांची ते 50 वर्षापूर्वीची घराचं एक ब्लॉक तयार करणार आहेत, मोजणी करणार आहेत आणि ती मोजणी केल्यानंतर मग पुढील टप्पा हा प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भातचा असेल। तत्पूर्वी मोजणी करण्याच्या अगोदर बैठकीतल्या प्रोसिडिंगनुसार शेतकऱ्यांचं भूसंपादन झालंच नाही, तरी पण अधिकाऱ्यांनी काय केलं, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमीन ती घेतली। त्यामुळं मी माननीय प्रांताधिकारी यांना समजावून सांगितलं की साहेब, तुमच्या कागदावर स्पष्टपणे दिसतंय की कार्यकारी अभियंता यांनी कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन हे भूसंपादन केलेलं आहे। म्हणजे भूसंपादन केलेलंच नाही, मी म्हणतो अशी बोगसच जमीन घेतली आणि शेतकऱ्यांना बिचारांना काय माहिती नाही। परंतु भूसंपादन जर केलं तर सातबाराचं क्षेत्रसुद्धा कमी होईल, हा एक फायदा होईल शेतकऱ्यांना। आणि दुसरं म्हणजे भूसंपादन कायद्यानुसार रेडी रेकनच्या 5 पट त्याला मोबदला मिळेल ना, त्याची नुकसान भरपाई नको त्याला द्यायला आणि त्याचं सातबाराचं क्षेत्रसुद्धा कमी होईल। ही एकदम आग्रही आणि रास्त मागणी असताना प्रशासन या ठिकाणी जाणून दुर्लक्ष करले। स्थानिक पातळीवर मला अजून एक विनंती करायची की एखाद्या शेतकऱ्यांनी तक्रार नाही केली म्हणजे काय त्याची तक्रार नाही घ्यायची, तर त्या शेतकऱ्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि ही भूसंपादनाचे आदेश द्यावेत अशी आमची विनंती। अन्यथा या विषयावर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा मुद्दा नेणार की आम्ही इतके दिवस बसू नये आणि कायद्यात हे अधिकारी चुकत असताना नुकसान भरपाई मिळत नाही, शेतकऱ्यांची भूसंपादन होत नाही, तरी पण रस्ता होतोय, बोगस होतोय, ठेकेदारावर कारवाई नाही, ठेकेदारांनी अर्धवट कामं केलेली आहेत, अशा सगळ्या गोष्टी असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल तर त्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर सेवा शर्ती अधिनियमानुसार तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने हे प्रशासन नमेल आणि ह्या लोकांना न्याय मिळेल। आणि आज मी या ठिकाणी आंदोलनकर्त्यातर्फे 20 दिवस झाले, आज एवढं मी सर्वांना सांगू शकतो की इतक्या टप्प्यात 3 वर्षानंतर आज आंदोलन शेवटच्या टप्प्यात आले की लोकांना आज हक्क मिळणार आहे आणि लोकांनी जी साथ दिली, विश्वास दिला आहे, ही साथ आणि विश्वास आणखीन वाढत जाऊ आणि प्रशासनाने ह्या लोकांना न्याय देऊ हीच आमची अपेक्षा आहे। अन्यथा या विरोधात आणखीन तीव्र आंदोलन केलं जाईल याची प्रशासनाने दखल घ्यावी।